याच जागेवरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करून आणण्यात आलं होतं। ते साखळदंड टोचायचे ना, त्या प्रत्येक जागेवरून रक्ताचा थेंब उगळत होता। इतकंच काय, संभाजी महाराजांच्या अक्षरशः अंगाची कातडी सोलण्यात आली होती, त्यांची नखे काढण्यात आली होती आणि याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे देखील काढण्यात आले होते। जय शिवराय मित्रांनो, मी सागर मदने, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण जातोय अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पेडगाव या गावामध्ये। याच गावामध्ये असलेला भुईकोट किल्ला आज आपण पाहणार आहोत। खरं तर आपल्या सगळ्यांना इतिहास माहित आहे, छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर कराड, बत्तीस शिराळा किंवा दौंड मार्गे त्यांना पेडगावमध्ये असलेल्या बहादूरगड किल्ल्यावरती आणण्यात आलं होतं। सध्या त्या किल्ल्याचं नाव धर्मवीरगड असं आहे आणि याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून आणल्यानंतर त्यांना काटेरी साखळदंडाने जखडवून ठेवलं होतं। त्यांना कैद करून इथं आणल्यानंतर त्यांचे डोळे याच ठिकाणी असणाऱ्या बहादूरगड म्हणजे सध्याच्या धर्मवीरगडावरती संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या शेवटच्या काही क्षणांचा साक्षीदार असणारा धर्मवीरगड म्हणजेच पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी चला जाऊया। किल्ले धर्मवीरगड महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात असलेला हा किल्ला पुण्यापासून 100 किलोमीटर तर दौंड या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती आहे। तब्बल 200 एकर परिसरात पसरलेल्या या विस्तीर्ण भुईकोट किल्ल्यावर जाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात यावे लागते। नगर जिल्ह्यातील पेडगावात असलेल्या या किल्ल्याला पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असे संबोधले जात होते। पेडगावमध्ये पोहोचताच धर्मवीरगडाची बाहेरील तटबंदी आणि मुख्य कमानी प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते। याच प्रवेशद्वाराच्या एका बाजूला चपेटदान मारुतीची प्राचीन मूर्ती आहे। सध्या आपण पेडगाव मध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी पेडगावच्या भुईकोट किल्ल्याचं म्हणजेच धर्मवीरगडाचं हे पहिलं प्रवेशद्वार पाहायला मिळालं। खरं तर प्रवेशद्वार बघा अजून सुद्धा भक्कम आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कितीतरी आधीचा हा किल्ला आहे। म्हणजे यादव कालखंडापासूनचा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे। या बाजूला जर आपण पाहिलं ना तर भक्कम असा एक बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाच बुरुज माझ्या डाव्या बाजूला देखील आजही आपल्याला पाहायला मिळतोय। या बुरुजाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, पण मला एक गोष्ट पाहून इथे प्रचंड समाधान वाटलं, ती म्हणजे या बुरुजाच्या बरोबर मध्यभागी आपल्याला अजून सुद्धा शरभाचं शिल्प पाहायला मिळतंय। म्हणजे या बाजूला सुद्धा आणि तसंच शरभाचं शिल्प या बाजूला देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा मराठीशाहीच्या इतिहासातल्या बऱ्याच किल्ल्यांवरती आपल्याला शरभाची शिल्प प्रवेशद्वारावरती पाहायला मिळतात आणि इथं सुद्धा बुरुजावरती आपल्याला ती शरभाची शिल्प पाहायला मिळाली। तर या मुख्य प्रवेशद्वारातून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं, जे की अलीकडच्या काळात बांधलेलं आहे आणि तिथून आपल्याला मंदिराच्या बाजूनेच जे भुईकोट किल्ल्याचं जे मेन एंट्री गेट आहे, जिथे आपण औरंगजेबाचा दरबार होता त्या दरबारामध्ये प्रवेश करतो ना, त्या दरबारामध्ये आता आपण जाऊयात। तर या प्रवेशद्वारातून पुढे जाऊयात, चला। इसवी सन 13व्या शतकात यादव कालखंडामध्ये पांडे पेडगाव हे प्रशासकीय आणि व्यापारी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते। तेथील व्यापारी पेठांमधून भव्य व्यापार चालत असे। त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीनं संपूर्ण गावाला पूर्वी तटबंदीचा भुईकोट निर्माण केला होता। यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला नगरच्या निजामशहाच्या ताब्यात गेला। जवळपास 200 एकर परिसरात पसरलेल्या या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे पंजोबा श्री बाबाजीराजे भोसले मोकास म्हणून कामाला होते। मोकास
म्हणजेच महसूल गोळा करण्याची जबाबदारी. नंतरच्या कालखंडात बहादूर खानानं या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याला स्वतःच्या नावावरून बहादूरगड असे नाव दिले. 2008 मध्ये शंभूराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून स्थानिक शिवभक्तांनी या किल्ल्याचे धर्मवीरगड असे नव्याने नामकरण केले. किल्ल्यावर असलेलं हे यादव कालखंडातलं 700 वर्षापूर्वीचं रामेश्वर मंदिर. भगवान शंकरांचं हे प्राचीन मंदिर पूर्णतः दगडामध्ये बांधण्यात आलं आहे. मंदिरातील आकर्षक कोरीव कामासोबतच भगवान शंकरांच्या पिंडीचे देखील इथेच आपल्याला दर्शन होते. आजपर्यंत मी बरेच किल्ले फिरलो, पण इथं आपल्याला जे बांधकाम पाहायला मिळतंय ना ते याच्या अगोदर कुठंच पाहिलं नव्हतं. म्हणजे फार वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्या ज्या भिंती आहेत त्यांना चुन्याचा मुलामा दिलेला आहे. म्हणजे जसं आता आपण प्लास्टर करतो सिमेंटनं, तसं पूर्वीच्या काळी चुन्यानं प्लास्टर केलेल्या या सगळ्या भिंती आहेत. तुम्ही बघू शकता इथे एक चौकोनी खड्डा आपल्याला दिसतोय आणि वरच्या बाजूला सुद्धा प्रकाश वगैरे येण्यासाठी व्यवस्था आहे. फारच वेगळ्या पद्धतीचं हे सगळं बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा बाहेरच्या बाजूला काही वर्तुळाकार आपल्याला रचना दिसते. फारच वेगळ्या पद्धतीचं बांधकाम आहे. या किल्ल्यावर असलेलं हे मल्लिकार्जुन महादेव मंदिर. या किल्ल्यावरती आपल्याला बरीच मंदिरं पाहायला मिळतील आणि ही सगळी मंदिरं त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांचं बांधकाम करताना कुठेही सिमेंटचा अथवा चुन्याचा वापर केलेला नाही. तुम्ही बघू शकता दगड एकमेकांवरती रचून हे मंदिर तयार केलेले आहे. त्याच्यावरचं कोरीव काम, नक्षीकाम, काय बोलावं याविषयी, अप्रतिम, शब्दात नाही सांगू शकत. आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती किती अफाट आहे, किती प्राचीन आहे आणि किती वैभवशाली आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धर्मवीर गडावरती आपल्याला पाहायला मिळणारी ही सगळी मंदिर आहेत. किती सुंदर मंदिर आहेत बघा. या मंदिरावरती फार सुंदर कोरीव काम केलंय. तुम्ही इकडे बघू शकता मूर्त्या वगैरे पूर्णतः दगडामध्ये कोरलेल्या या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघू शकता इथे वरच्या बाजूला एक मूर्ती आपल्याला दिसते कोरलेली. आणि या संपूर्ण मंदिराचं जर निरीक्षण आपण केलं ना तर आश्चर्य वाटतं. इतकं सुंदर अशा पद्धतीचं या मंदिराचं बांधकाम आहे. तुम्ही इकडे बघू शकता मंदिराच्या आतमधून पाणी बाहेर येण्यासाठी वगैरे व्यवस्था आहे. म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जर अभिषेक वगैरे घातलेला असेल तर ते जे पाणी आहे ते इथून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता आपण या मंदिराच्या आतमध्ये जाऊयात आणि आतमधून हे मंदिर कसं आहे ते बघूयात.
किल्ल्यावर असलेली ही जागा म्हणजेच हत्तीमोट. हीच ती जागा जिथे कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांना कैद करून आणले होते. हीच ती जागा जिथे मोगली गिधाडांनी स्वराज्याच्या छत्रपतींचे आतोनात हाल केले होते. याच दरबारामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांचे डोळे काढण्याची आज्ञा दिली होती. धर्मवीर गडावरती ज्या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार होता ना, त्या दरबाराची मुख्य वेस किंवा त्याची मुख्य कमान आपल्याला माझ्या पाठीमागे दिसतंय. तुम्ही बघू शकता. या कमानीतून आत गेल्यानंतर आपण पोहोचतो थेट ज्या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार होता त्या दरबारामध्ये. सध्या त्या ठिकाणी शंभूराजे शौर्यस्तंभ आहे, कारण त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडाने जखडवून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. आणि तुम्ही बघू शकता ही जी प्रवेश कमान आहे त्या कमानीच्या बाजूचं बांधकाम अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे काही ठिकाणी या बांधकामाचे दगडी अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथं जर आपण पाहिलं ना तर दगडी बांधकाम आहे आणि बरोबर या बाजूला पाहिल्यानंतर विटांचं बांधकाम आहे. आणि चुन्यानं या बांधकामाला असं मुलामा दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण हल्ली प्लास्टर करतो ना तशा पद्धतीनं चुन्यानं पूर्वी प्लास्टर केलं जात होतं आणि ते अवशेष आपल्याला अजूनही पाहायला मिळतं. आणि या बाजूला देखील आपल्याला जुन्या काळातलं काही बांधकाम पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे हे सगळं बांधकाम फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण आतापर्यंत आपण बरेच किल्ले वगैरे पाहिले, पण या ठिकाणी असलेलं बांधकाम आपल्याला बऱ्याच अंशी वेगळ्या धाटणीचं पाहायला मिळतंय. कारण बघू शकता अशा किती कमानी आहेत. मुघल स्थापत्यशैली आपल्याला इथे थोडीशी पाहायला मिळते, कारण या किल्ल्यावरती जे काही दगडी बांधकाम आहे किंवा कोरीव मंदिरं वगैरे आपण पाहिली ती सगळी यादव कालखंडामधली आहेत, हिंदू राजांनी बांधलेली. आणि हे असं जे काही बांधकाम दिसतंय त्या नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळी हा किल्ला बहादूर खानाच्या ताब्यात असेल ना त्यावेळेला त्या बहादूर खानानं या ठिकाणी हे असं बांधकाम केलं असेल. धर्मवीरगड किल्ल्यावरती असलेल्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये सध्या आपण आहोत. खर तर या बाजूला जर आपण पाहिलं ना तर ही दरबाराची मुख्य कमान आपल्याला दिसते. या कमानीमधून आत आल्यानंतर आपण पोहोचतो या किल्ल्यावरती असलेल्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये. याच ठिकाणी सध्या आपल्याला छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मरणार्थ हा शंभूराजे शौर्यस्तंभ या ठिकाणी उभारलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला शंभूराजांचा एक फोटो देखील पाहायला मिळतोय. खर तर हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर इथेच कवी कलश आणि शंभूराजांना आणण्यात आलं होतं. खर तर या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात दुर्दैवी आणि काळा दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी 1689. कारण याच दिवशी संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार मुकरब खानानं कैद केलं होतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कराड किंवा सांगलीचा 32 शिराळा दौंड या मार्गे याच किल्ल्यावरती आणण्यात आलं होतं. त्यावेळेला या किल्ल्याचं नाव बहादूरगड असं होतं, कारण औरंगजेबाचा सरदार बहादूर खानाच्या ताब्यात हा किल्ला असल्यामुळे इथेच औरंगजेब देखील याच किल्ल्यावरती त्यावेळेला वास्तव्यास होता. आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर संगमेश्वरातून इथं संभाजी महाराजांना घेऊन येण्यासाठी अवघे 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागला होता. म्हणजे आज जरी आपण विचार केला ना
तरी आज सुद्धा संगमेश्वरातून इथे यायचं म्हटलं ना तर संपूर्ण एक दिवस जातो. आपल्याकडे गाड्या आहेत किंवा अगदी 100-150च्या स्पीडनं चालणारी वाहनं आपल्याकडे आहेत, परंतु त्या काळामध्ये कुठल्याही गाड्या नसताना संगमेश्वरात शंभूराजांना कैद केल्यानंतर अवघ्या 2.5 ते 3 दिवसामध्येच या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना आणण्यात आलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, शंभूराजांना कैद केल्यानंतर मुघलांनी किती गडबड केली असेल त्यांना इथं घेऊन येण्यासाठी. कारण त्यावेळेला औरंगजेबाच्या दृष्टीनं हा बहादूरगड हे एक सुरक्षित ठिकाण होतं, कारण या किल्ल्याच्या आजूबाजूला जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावरती कुठलाही मोठा डोंगर अथवा टेकडी नाहीये. त्याच्यामुळं मराठ्यांची जी मुख्य ताकद होती ती गनिमी कावा होती. डोंगर दऱ्यामध्ये किंवा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यामध्ये मावळे दबा धरून बसायचे आणि अचानक शत्रूवरती हल्ला करायचे. पण इथं जर आपण पाहिलं ना तर जवळपास कुठलीही डोंगर अथवा टेकडी नसल्यामुळे गनिमी काव्याचा या ठिकाणी वापर होणार नाही हे औरंगजेबाला आधीच कळालं होतं. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर याच बहादूरगडावरती त्यांना आणण्यात आलं होतं. ज्या वेळेला संभाजीराजे आणि कवी कलशांना या ठिकाणी आणण्यात आलं त्यावेळेला समोरच्या बाजूला औरंगजेबाचं सिंहासन आहे. तुम्ही अजूनही त्याची जागा पाहू शकता. तो दगडी चौथरा आपल्याला सिंहासनाचा मोठा पाहायला मिळतोय. काही पायऱ्या देखील पाहायला मिळत आहेत. आणि ज्या वेळेला संभाजी महाराजांना या दरबारामध्ये आणण्यात आलं होतं, औरंगजेबाला इतका आनंद झाला संभाजी महाराज कैद झाले म्हणून. त्यावेळेला तो त्याचं जे तख्त आहे, त्याचा जो त्यावेळी सिंहासन आहे, ते सिंहासन त्यागून गुडघ्यावरती खाली बसला आणि अल्लाचे आभार मानायला लागला, नमाज पडायला लागला की 9 वर्ष ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं, म्हणजे संभाजी महाराजांना उघड्या मैदानामध्ये हरवणं मोगलांनाच काय त्यांच्या बापाला सुद्धा उभ्या जन्मात शक्य झालं नसतं. हे औरंगजेबाला माहित होतं, सगळ्या मुघल सरदारांना माहित होतं. पण आपल्यातलेच काही गद्दार मोगलांना सामील झाल्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांना ज्यावेळी इथं आणलं त्यावेळेला औरंगजेब इतका खुश झाला की त्यानं त्याचं ते तख्त त्यागलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि अल्लाचे आभार मानायला लागला. आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज कवी कलशांना असं म्हणाले होते की कवीजी, हा सगळा प्रसंग पाहून तुम्हाला एखादी कविता सुचते का? त्यावेळी कवी कलशांना थोडंसं आश्चर्य वाटलं होतं की आपण कैद झालोय आणि साक्षात मृत्यूच्या गोटावरती आलोय, औरंगजेबाच्या दरबारामध्ये आलोय आणि तरी सुद्धा संभाजी महाराज असं म्हणताय की एखादं काव्य सुचतंय का? त्यावेळेला न राहून तो सगळा प्रसंग जो काही त्यावेळी घडत होता ते पाहिल्यानंतर कवी कलशांनी याच ठिकाणी याच किल्ल्यावरती एक काव्य रचलं होतं. ते काव्य जगप्रसिद्ध आहे. राजन तुम होस सांचे, खूप लढे तुम जंग, देख तुम्हारा तेज, तखत तजत औरंग. म्हणजे राजे, काय जंग लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचा पराक्रम. तुमचं हे शौर्य आणि तुमचा पराक्रम पाहून खुद्द मोगल सल्तनतीचा बादशाह असणारा औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर हे तख्त त्याकून गुडघे टेकून बसलाय. हे शब्द त्यावेळेला कवी कलशांच्या मुखातून आले होते. ते काव्य अक्षरशः आज जगप्रसिद्ध आहे. म्हणजे कवी कलश आणि शंभूराजांची मैत्री संपूर्ण जगाला माहिती आहे. तसंच हे काव्य सुद्धा इतिहासाच्या पानामध्ये अजरामर झालं, कारण औरंगजेब सुद्धा संभाजी महाराज पकडले गेले या आनंदामध्ये गुडघे टेकून त्या अल्लाचे आभार मानत होता. आणि हा सगळा प्रसंग जिथे घडला होता ना त्याच धर्मवीर गडावरती, म्हणजे त्यावेळच्या बहादूर गडावरती आता आपण आहोत. हा सगळा परिसर म्हणजे आता ही झाडी वगैरे सगळं आपण जे पाहतोय ना हे सगळं आता नव्यानं लावण्यात आलेलं आहे. परंतु पूर्वीच्या काळी याच ठिकाणी औरंगजेबाचा राजदरबार, त्या राजदरबाराचं सगळं या ठिकाणी वैभव असेल आणि त्याचं इकडे सिंहासन असेल आणि त्या सिंहासनाच्या समोर याच जागेवरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद करून आणण्यात आलं होतं. आपल्या सगळ्यांना माहितीये संभाजी महाराज आणि कवी कलशांचे औरंगजेबानं किती आतोनात हाल केले होते. म्हणजे संभाजी महाराज आणि कवी कलशांना विदूषकी झबली घातली होती, त्यांच्या अंगावरती तख्ता कुलाह ठेवल्या होत्या, काटेरी साखळदंडानी संपूर्ण अंग जखडून ठेवलं होतं. म्हणजे संभाजी महाराजांच्या हातामध्ये, पायामध्ये, गळ्यामध्ये सगळीकडे काटेरी साखळदंड त्यांना बांधण्यात आले होते. कवी कलशांना देखील बांधण्यात आले होते. ते साखळदंड इतके भयानक होते ना की ते साखळदंड त्याला काटे असल्यामुळे इतके भयानक टोचायचे की ज्या ज्या जागेवरती संभाजी महाराज आणि कवी कलशांना ते साखळदंड टोचायचे ना त्या प्रत्येक जागेवरून रक्ताचा थेंब उगळत होता. इतकंच काय, संभाजी महाराजांच्या अक्षरशः अंगाची कातडी सोलण्यात आली होती, त्यांची नखी काढण्यात आली होती. आणि याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे देखील काढण्यात आले होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्यावरती आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना मोगल बादशाह औरंगजेबाने काही प्रश्न विचारले होते. ते म्हणजे माझे कोणकोणते सरदार तुला सामील आहेत, हा एक प्रश्न विचारला होता. त्याचसोबत स्वराज्याचा खजिना नेमका कुठे ठेवलाय हा प्रश्न देखील औरंगजेबानं संभाजीराजांना विचारला होता. आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तो औरंगजेबानं संभाजी महाराजांना विचारला होता की तू हा हिंदू धर्म त्यागून मुस्लिम धर्म स्वीकारणार आहेस का, असा प्रश्न देखील औरंगजेबानं
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना विचारला होता. खरं तर औरंगजेबानं ज्या वेळेला डोळे काढण्याची शिक्षा सुनावली ना, ती शिक्षा सगळ्यात आधी कवी कलशांना देण्यात आली होती. आणि कवी कलशांचा तो भयंकर आक्रोश पाहून कदाचित संभाजी महाराज घाबरतील आणि ते मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार होतील असं औरंगजेबाला वाटलं होतं. परंतु छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जगण्याचा नियमच होता की एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. असं वाघाचं काळीज घेऊन ज्या संभाजी महाराजांनी 9 वर्ष या हिंदुस्थानच्या मातीमध्ये 5-5 सुलतानी सत्तांना अक्षरशः मातीमध्ये लोळवून जे स्वराज्य उभं केलं ना, संभाजी महाराजांनी अक्षरशः बलिदान पत्करलं. परंतु आपला धर्म, आपलं स्वराज्य कधीही बुडू दिलं नाही. आणि त्याच संभाजी महाराजांच्या शौर्याची 40 दिवस संभाजी महाराजांनी आतोनात यातना सहन केल्या. त्यातले काही दिवस म्हणजे सुरुवातीचे काही दिवस याच बहादूरगडावरती संभाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर इथून मग पुढे वडू तुळापूर या गावामध्ये जी तुळापुरात औरंगजेबाची छावणी होती, त्या छावणीवरती संभाजी महाराजांना नेण्यात आलं होतं. तिथेच शंभूराजांवरती अनन्वित अत्याचार करून शेवटी संभाजी महाराजांना या स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण त्यागावे लागले होते. तर आता ज्या ठिकाणी आपण आहोत या बाजूला औरंगजेबाच्या दरबाराचं जे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळते ते जवळून आता आपण अवशेष पाहूयात. सोबतच मागच्या बाजूला हमामखान्याची इमारत आहे, काही राणी महाल आहेत, मोगल स्थापत्य शैलीचं काही बांधकाम आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याच बांधकामाच्या पलीकडच्या बाजूला भीमा नदीचं पात्र देखील आहे, ते नदी पात्र देखील पाहूयात. आणि सोबतच आणखी या धर्मवीर गडावरती काय काय जुन्या काळातला अवशेष शिल्लक आहे ते देखील पाहूयात. आता या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला जी इमारत दिसते ती इमारत आहे राणी महाल. खर तर या किल्ल्यावरती मोगल स्थापत्य शैलीचं एक उदाहरण असलेली ही सगळी बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात. या किल्ल्यावरती जे काही विटांचं बांधकाम पाहायला मिळतंय ना, ते सगळं बांधकाम मोगल कालखंडामध्ये म्हणजेच बहादूर खानाच्या काळामध्ये झालेलं असावं. कारण हे राणी महालाची रचना वगैरे आपण सगळी जर पाहिली ना, तर मुघल स्थापत्य शैली जशी असायची अगदी त्याच धाटणीचं बांधकाम आपल्याला इथे देखील हे सगळं पाहायला मिळतंय. तुम्ही बघू शकता हे विटांचं बांधकाम आहे. इकडे देखील कशा पद्धतीनं बांधकाम आहे बघा. आणि याच किल्ल्याच्या बाजूला इकडे भीमा नदीचं पात्र आपल्याला दिसतंय. बघू शकता सध्या उन्हाळा चालू आहे, अजून सुद्धा नदीमध्ये भरपूर पाणी आहे. खर तर भीमा नदी 12ही महिने कधीच आटत नाही आणि म्हणूनच अशा नदी किनाऱ्यांवरतीच भुईकोट किल्ल्यांची निर्मिती केली जायची. तुम्ही बघू शकता राणी महालाच्या आतमध्ये हे कशा पद्धतीचं भिंतीवरचं कोरीव काम आपल्याला दिसून येत आहे. आणि जागोजागी या महालाला म्हणजे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी देखील जागा ठेवलेली पाहायला मिळते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी या महालाच्या आतमध्ये जे दगडी खांब आपल्याला दिसत आहेत ना, त्या खांबांवरती वरच्या बाजूला जर पाहिलं ना तर चुन्यानं नक्षीकाम केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे चुन्याचा मुलामा देऊन असं सुंदर असं नक्षीकाम किंवा त्या खांबांवरती सुंदर कोरीव काम केलेलं आपल्याला अजून सुद्धा इथे पाहायला मिळतंय. आणि असे बरेचसे खांब या किल्ल्यावरती आहेत. पण दुर्दैव असं आता तुम्ही इथे बघू शकता या खांबांचे या दगडी शिळा इथं पडल्यात आणि त्या खांब ज्या ठिकाणी उभे केले होते ती जागा देखील अजूनही इथं आहे. किल्ल्यावर असलेली ही इमारत म्हणजेच हमामखाना. हमामखाना म्हणजेच राजे महाराजे यांचे खाजगी स्नानगृह. हे स्नानगृह इतके भव्य दिव्य आहे की पाहताना आपण अचंबित होऊन जातो.
या स्नानगृहाच्या मागील बाजूस भीमा नदी वाहते. किल्ल्यामध्ये असलेलं हे प्राचीन लक्ष्मीनारायण मंदिर. या मंदिराचे कोरीव काम इतके अफाट आहे की आजच्या विज्ञान युगातील कोणत्याही इंजिनियरला देखील असे बांधकाम करणे शक्य होणार नाही. मंदिराच्या चारही बाजूला भिंतींवर आणि दगडी खांबांवर हिंदू देवदेवतांच्या लाखो मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरावरची जी शिल्प आहेत ना ती इतकी जबरदस्त आहेत ना की मी शब्दात नाही सांगू शकत. जवळपास 700 पेक्षा जास्त वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आणि या सगळ्या बांधकामाला आहे. जमिनीच्या पोटात दडलेलं हे पाताळेश्वर मंदिर. संवर्धनाचे काम करून हे मंदिर सध्या उजेडात आणलं आहे आणि सध्या या मंदिराचा उत्तम प्रकारे जीर्णोद्धार देखील झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबानं पवित्र झालेल्या या धर्मवीर गडाला प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. कारण इथेच आपल्या राजांनी मरण स्वीकारलं पण औरंगजेबाला शरण गेले नाही.